नमस्कार. पॉवर ऑफ थॉट बाय रेकी या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. मंडळी, आजच्या आपल्या चक्रांच्या मालिकेमध्ये एकेका चक्राविषयी आपण जाणून घेत आहोत. कारण आपण असं म्हणतो, जेव्हा ही ब्रह्मांडीय शक्ती, ती शक्ती आपल्या चक्रांशी जोडली गेलेली आहे, त्याच्यामुळे ते ऍक्टिव्ह असणं खूप गरजेचं आहे. आजचं आपलं तिसरं चक्र आपण बघणार आहोत, विशुद्ध चक्र, ज्याला आपण थ्रोट चक्र किंवा कंठचक्र असंही म्हणतो. आणि ते खरंच खूप महत्वाचं असतं. त्याचा अर्थ आहे शुद्धीकरण, तत्व आहे आकाश आणि रंग आहे आसमानी निळा. जसं मगाशी आपण थर्ड आय चक्राचं जे आज्ञा चक्र आहे त्याचा कलर बघितला होता, तर तो गडद निळा, आणि आपल्या विशुद्ध चक्राचा रंग आहे आसमानी निळा किंवा आकाशी निळा असंही आपण म्हणू शकतो. आपल्या या शरीरामध्ये ही जी 7 चक्र असतात, तर प्रत्येक चक्राचं एक एक महत्व आहे, त्याचं स्थान वेगळं आहे, किंवा ती जेव्हा ऍक्टिव्ह असतात तेव्हा काय होतं किंवा ब्लॉक असतात त्याची कारणही फार वेगवेगळी असतात. आता आपण जे चक्र बघत आहोत, जे त्याचं ज्ञानेंद्रिय आहे ऐकणं. कारण विशुद्ध चक्र हे का महत्वाचं आहे, तर बऱ्याचदा आपण असं म्हणत असतो की एखादी व्यक्ती आपल्याला बोलली आणि तेव्हा ती व्यक्ती म्हणते, अरे माझ्या म्हणण्याचा हा अर्थ नव्हता. आणि म्हणूनच विशुद्ध चक्रामध्ये ऐकणे, त्याची वृत्ती आहे बोलणे, चालणे, ज्या गोष्टींमुळे आपल्या आयुष्यामध्ये संबंध घडतातही आणि बिघडतातही एखाद्याशी. अशा पद्धतीने हे विशुद्ध चक्र कार्य करत असतं. याचं कार्य काय आहे, तर अभिव्यक्ती करणं. कारण आपल्या बोलण्यातून आपण आपल्या इमोशन्स, आपल्या भावना समोरच्या पर्यंत पोहोचवत असतो. मग त्या भावना किंवा ते इमोशन्स योग्य प्रकारे पोहोचणं हे खूप गरजेचं असतं. आणि म्हणूनच ते ऍक्टिव्ह असणं, ते ऍक्टिव्ह असेल तरच तुम्ही जे काही बोलत आहात ती गोष्ट किंवा जे सांगायचे नेमका तोच अर्थ समोरच्या पर्यंत जातो. नाहीतर मग काय होतं, त्याचे अनेक वेगवेगळे अर्थ काढले जातात. त्याचं अंग आहे खांदे, हात, गळा, हे त्या चक्राचे अंग आहेत. जसं आपण प्रत्येक वेळेला बघितलं की प्रत्येक चक्रामध्ये बिघाड झाल्यावर काही ना काहीतरी आपल्याला आजार होतात किंवा काही गोष्टी जाणवतात. या चक्रामध्ये जेव्हा बिघाड होतो, जेव्हा एखादा ब्लॉकेजेस होतो, तेव्हा काय होतं की जेव्हा आपण एखादी गोष्ट बोलतो तेव्हा ती गोष्ट समोरच्या पर्यंत तुम्हाला जसं सांगायचंय तशी जात नाही, तर ती चुकीच्या पद्धतीने जाते. चुकीचे शब्द बोलले जातात किंवा चुकीचा काहीतरी उच्चार होतो, तुमची जीभ जड होते. आणि हे सगळं घडतं जेव्हा तुमच्या विशुद्ध चक्रामध्ये ब्लॉकेजेस असतात, ते ऍक्टिव्ह नसतं तेव्हा. मग हे चक्र ऍक्टिव्ह करणं खूप गरजेचं असतं. मग हे चक्र ऍक्टिव्ह करण्यासाठी काय केलं पाहिजे, तर मेडिटेशन करणं, ध्यानधारणा करणं हे तर महत्वाचं आहेच. पण त्याच बरोबरीने काहीतरी चांगलं ऐकणं, म्युझिक ऐकणं, गाणी ऐकणं, संगीत ऐकणं, या सगळ्या गोष्टींमुळे आपलं विशुद्ध चक्र ऍक्टिव्ह होण्यासाठी खूप मदत होत असते. त्याचा परिणाम काय होतो, तर तुम्हाला जे सांगायचंय, तुम्हाला जे बोलायचंय किंवा दुसऱ्यापर्यंत जे पोहोचवायचंय, तुमच्या त्याच भावना, तेच शब्द आणि तीच कृती समोरच्या पर्यंत पोहोचत असते. तर बऱ्याच आपण बघतो, म्हणतो ना, सांगायचं होतं एक आणि सांगितलं गेलं दुसरंच. मनामध्ये ते भाव नव्हतेच, पण समोरच्या पर्यंत मात्र ते वेगळ्याच पद्धतीने पोहोचले गेले. हे चक्र ऍक्टिव्ह करण्यासाठी अजून आपण काय करू शकतो, तर जसं आपण प्रत्येक वेळेला बघतो की आपल्या खाण्यामध्ये सुद्धा निळ्या रंगाच्या पदार्थांचा समावेश करायचा. जसं बेरीज आहेत किंवा निळे जे काही पदार्थ असतील त्याचा आपण आपल्या खाण्यामध्ये समावेश करू शकतो आणि या चक्राला अजून ऍक्टिव्ह करू शकतो. जांभूळही आहे की त्याचाही आपण आपल्या खाण्यामध्ये समावेश करू शकतो. प्रत्येक चक्राचा वेगवेगळा बीजमंत्र आहे किंवा प्रत्येक चक्र जागृत करण्यासाठी, त्याला चालना देण्यासाठी आपण वेगवेगळे व्यायाम प्रकार सांगत असतो. जे आपलं विशुद्ध चक्र आहे, त्या विशुद्ध चक्राचा व्यायाम काय आहे, तर अधोमुख श्वानासन. अधोमुख श्वानासन या आसनामुळे आपलं विशुद्ध चक्र आपण अजून जास्त पद्धतीने, चांगल्या पद्धतीने ऍक्टिव्ह करू शकतो. त्याचा प्रतिसाद आपल्याला खूप चांगला येतो आणि परस्पर सामंजस्य जे आहे ना ते वाढतं. मग आपल्या विशुद्ध चक्राचा बीजमंत्र काय आहे, तर विशुद्ध चक्राचा बीजमंत्र आहे हम. हे चक्र ऍक्टिव्ह झाल्यावर तुम्हाला काय अनुभव येतात, काय अनुभूती होते, ते मला नक्की शेअर करा. मला ऐकायला नक्की आवडेल. भेटूया पुढील आपल्या एका नवीन चक्राच्या व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.